मला ना एक जणाची कमेंट होती की आता तुमचं वय झालंय, यूट्यूबला किंवा इंस्टाला कशाला व्हिडिओ टाकायचे, मस्त भजन करायचं, देव करायचं. पण नाही, ज्या वेळेस जे तुम्ही जगलेत का, जे आयुष्य जगताय का, ते आम्ही जगले. आणि आमच्या वेळेस मोबाईल नव्हते ना. आता आम्हाला मोबाईल भेटले तर आम्ही नाही का खूप एन्जॉय करतो. आम्ही नाही समजत की आमचं वय झाले, आमचे केस पांढरे झाले. तर पण का समजायचं, मस्त मजेत राहायचं. वय झालं ह्या गोष्टीवर कधी विचारच नाही करायचा. का करायचा? अरे एवढाच जन्म आहे ना, माणूस जन्म. मस्त हसत खुशीत मस्त एन्जॉय करायचा. लेकरं काय म्हणतात, आई पप्पा तुम्ही भजन करा, कीर्तन करा, देवाधर्माला जा. पण नाही ना, असं थोडी हे फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत आमचं वय झाले, आम्ही भजन करावं का कीर्तन करावं. तुम्हाला दिसते फक्त मुलांना आई वडिलांचं वय झालेलं दिसते, पण आमच्या मनामध्ये काय चाललेलं असताना आम्ही असा विचार करतो, अरे यार आमचे लेकरं फक्त एवढाच विचार करतात, आई वडील म्हातारे झाले तर आणि ह्यांनी भजन कीर्तन करावं आणि लेकरं सांभाळावं. पण नाही, आमच्या पण मनात आणखीन पण गुदगुल्या होतात ना, की आम्ही नवरा बायको दोघांना सोबत राहावं, सोबत फिरायला जावं, सोबतच कुठं बी राहावं. जसं आत्ताच्या नैतरण्या लग्न झालेल्या मुला मुलींना वाटते तसं राहावं, तसं आम्हाला पण वाटते. पण तुम्ही मुलं मोठाले झालेत म्हणून आम्ही आमच्या इच्छानं दाबून ठेवतो, म्हणत नाहीत तुम्हाला. पण आम्हाला पण चांगलं जीवन जगा वाटते, मस्त एन्जॉय करा वाटते. फक्त तुम्हाला दाखवायचं असते फक्त ते शरीर म्हातारं झालं म्हणून. आमचं मन ना अजून ना यंग आहे, यंग. आम्हाला नाही वाटत की कुठला एन्जॉय करू नये. तुम्ही जेवढा एन्जॉय करतात का आम्हाला पण वाटते तेवढा आम्ही त्याच्यापेक्षा आम्ही जास्त एन्जॉय करावं. का तर आम्ही समजतच नाही ना की आम्ही म्हातारे झालो. हे तुमचा भ्रम आहे की आई वडील म्हातारे झालेत. तुम्ही त्यांना संधीच देत नाहीत नवरा बायकोला बोलायची. तर तुम्हाला वाटतं आई वडील म्हातारे झाले तर तुम्ही त्यांना संधी द्या बरं. घरात कोणी नसू द्या बरं. कसे नवरा बायको मस्त पाणीपुरी खायला जातात, फिरायला जातात, सगळं काही मस्त गप्पा गोष्टी सगळं करतात. हे तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका की आई वडील म्हातारे झालेत म्हणून.